जर आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना जर स्वधर्माची जाणीव करून दिली, नाही बाई तुझा मित्र असो का मैत्रीण असो, कोण पाहिजे तो आम्हाला जय श्री राम म्हणणारच पाहिजे. बरोबर आहे का? तो आम्हाला सेक्युलर नकोय. या मुलीला परफ्यूम आवडतं. आता मी परवाच वाचली, एका मुलीला परफ्यूम आवडत होतं. परफ्यूम मध्ये त्यांनी काय कोणती ती जादू असते त्यांची, ते कोणतं झमझम का काय पाणी असतं ते टाकून परफ्यूम दिला. आपली मुलगी त्याच्या मागे निघून गेली. काय चाललंय? मग आपली मुलगी परफ्यूम कोणता वापरती, कुठून घेती, हे सर्व लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे? महिलांचं काम आहे. मग आपण आपल्या मुलांना, आपण स्वतःला, आपण रोज एक वेळा तर म्हणलं पाहिजे, अरे माझ्या सनातन धर्मावर घात करणाऱ्यांना मला लक्षात ठेवायचंय. त्याचं सर्वात पहिलं पाऊल आहे आपला व्यवहार फक्त आणि फक्त हिंदूंसोबतच झाला पाहिजे. हिंदूंनी हिंदू सोबतच व्यवहार करायचा. मला गाडीचा ड्रायव्हर नाही पाहिजे, मला गॅस बदलणारा नाही पाहिजे, मला इलेक्ट्रिक मॅन नाही पाहिजे, मला भाजीवाला नाही पाहिजे, मला कपडे धुणारा नाही पाहिजे. मला पाहिजे तर माझाच पाहिजे. ज्याच्या मुखामध्ये जय श्री राम असेल, ज्याच्या मुखामध्ये जय श्री कृष्ण असेल, त्यालाच मी त्याच्या सोबतच व्यवहार करणार. मला 10 रुपये एक्स्ट्रा लागले तरी चालेल, कारण की तुम्ही जे 10 रुपये एक्स्ट्रा देता हे कोणाचाही जीव घेण्यासाठी वापरले जाणार नाहीये. बंधूंनो, एवढंच मी तुम्हाला बोलतो.